तर आम्ही आता आलोय अननोन लोकेशनवरती. रस्त्यामध्ये सापडलंय लोकेशन. आणि ह्या लोकेशन जरा बघा तुम्ही. लोकेशन बघा नुसतं. हा आम्ही जात होतो आणि आम्हाला लोकेशन दिसलं. तर हे असं लोकेशन आहे. एवढी हवा आहे ना, एवढं शांतता आहे. याचं नाव आहे आडारी. कोणता पूल? आडारी पूलवर वडारी व्हिडिओ बनवतो. आडारी पूलवर वडारी व्हिडिओ बनवतोय असं हे म्हणतात, पण मी वडारी नाही आहे मित्रांनो. बरोबर, तो सापरी आहे. इग्नोर करा ना. तर हा आपण आपल्या मेन टॉपिक वरती येऊ. तर ही नदी इकडून वाहत येते. रत्नागिरी जिल्ह्यातली नदी आहे. आडारी पुलाच्या खालून जाणारी झुळझुळ वाहणारी नदी. आम्ही त्या रस्त्याने असं आलो. आता आपल्याला मालवणच्या दिशेने जायचं आहे आणि तिकडून असा प्लॅन आहे की तारकर्ली बीचला आम्हाला जायचं आहे. आणि एवढं स्वच्छ पाणी आहे गाईस, खूप स्वच्छ पाणी आहे. तळ दिसतोय पाण्याचा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही दिसत नाही मला, पण मी तुला हे सांगू शकतो. त्या इकडे नारळाची झाडं आहेत. तीही नदी इथून अशी चालली आहे पुढे. आणि हे बघू शकता, इकडून अशी नदी ही पुढे चाललेली आहे. आणि ही नदी कुठे जाते, आय गेस समुद्राला जात असेल. बेस्ट व्ह्यू आहे गाईस, बेस्ट व्ह्यू. तुम्ही कधीही मालवणला किंवा टांगणेवाडीला येत असाल तर हा लोकेशनला तुम्ही मस्त थांबायलाच लागेल तुम्हाला. तुम्ही जरी हे लोकेशन बघितलं तरी तुम्हाला इथे थांबण्याची इच्छा होणारच. तर भेटूया नेक्स्ट लोकेशनला.